तो म्हणजे एका गौप्यस्फोटाचा। ऐन विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात पुन्हा एकदा 100 कोटींच्या त्या कथित वसुली प्रकरणाने चर्चेला आले। या प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना क्लीन चिट दिली नसल्याचा दावा निवृत्त न्यायमूर्ती के.यू. चांदीवाल यांनी केलाय। 100 कोटी वसुली प्रकरणाच्या चौकशीसाठी तत्कालीन मविया सरकारने चांदीवाल आयोगाची स्थापना केली। आता चांदीवाल आयोगावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगलाय। महाविकास आघाडीच्या सत्तेत 100 कोटींचं कथित वसुली प्रकरण चांगलंच गाजलं होतं। तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागला होता। तसंच पुढे या प्रकरणात ईडीच्या एंट्रीनंतर त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली होती। आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलंय। 100 कोटी वसुली प्रकरणाची चौकशी करणाऱ्या निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय। देवेंद्र फडणवीसांना गुंतवण्याचा प्रयत्न सचिन वाझे आणि अनिल देशमुखांनी केला होता, पण ते प्रकरण कुठलं होतं हे मात्र मी सांगणार नाही, अशी पुस्तीही चांदीवाल यांनी जोडली। सचिन वाझे, परमबीर सिंग आणि अनिल देशमुख यांच्यात एक बैठक झाली होती। सचिन वाझेनं दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आर्थिक व्यवहार झाल्याचा उल्लेख केला होता। सोबतच अजित पवार आणि शरद पवारांच्या नावाचा उल्लेख केला होता, पण नियमात बसत नसल्यानं त्यांची नावं रेकॉर्डवर घेतली नाही। अनिल देशमुखांना क्लीन चिट देण्यात आली नसल्याचं चांदीवाल यांनी मुलाखतीत सांगितलं, पण आता या मुलाखतीवरून राजकारण रंगलंय। कुठल्याही पातळीवर जाऊन देशमुखांवरती आरोप करायचे पुरावा काहीच नव्हता। चांदीवाल कमिशन दिलेलं ते बरोबर आहे। परमबीर सिंग आणि वाझे यांनी कुठला एक नवीन पुरावा दिला नाही आणि शेवटी कोर्टाने पण तेच सांगितलं, यांना फक्त फसवायचं होतं, यांना शरद पवारांना अडकवायचं होतं। खरं तर अलीकडच्या काळात अनिल देशमुखांनी चांदीवाल आयोगाचा अहवाल जाहीर करण्याची मागणी लावून धरली। तसंच चांदीवाल आयोगानं आपल्याला क्लीन चिट दिल्याचा दावा केला, पण चांदीवालांच्या मुलाखतीनं देशमुखांच्या दाव्यातली हवा निघाली आहे। जस्टिस चांदीवाल साहेबांनी जो खुलासा केला आहे तो अत्यंत धक्कादायक आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अनिल देशमुख यांना कुठलीही क्लीन चिट त्यांनी दिलेली नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की चांदीवाल आयोग त्याचा रिपोर्ट उद्धवजीचं सरकार असतानाच आला, पण त्यांनी त्या रिपोर्टला हात देखील लावला नाही। 100 कोटी वसुली प्रकरणामुळे तत्कालीन महाविकास आघाडी सरकारची पुरती बदनामी झाली। आपल्याला अडकवण्यासाठी भाजपनं हे षडयंत्र रचल्याचा दावा अनिल देशमुखांनी केला। तसंच देशमुखांनी डायरी ऑफ होम मिनिस्टर नावाचं एक पुस्तक लिहिलंय, त्यात या सगळ्या प्रकरणाचा उहापोह करण्यात आला। पण आता चांदीवाल यांच्या मुलाखतीनंतर पुन्हा एकदा दाव्या प्रतिदाव्यांना सुरुवात झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।